बातमी पुण्यातून आहे। खासगी रुग्णालयात आकारण्यात येणाऱ्या बिल आणि अनामत रकमेबद्दल पुण्यात एक मोहीम राबवण्यात आली आहे। पेशंट राईट्स नाव फोरम यांनी 7 एप्रिलपासून ही मोहीम हाती घेतली आहे, ज्यामार्फत रुग्णांना त्यांना आलेल्या रुग्णालयातील अनुभवावर मत मांडता येईल। हे अभियान सुरू करणारे डॉक्टर अभय शुक्ला यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी। मध्ये झालेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील जी एक घटना होती, दुर्दैवी घटना होती, त्यातनं ही बाब समोर येते आणि त्याच्यावरती आवाज उठवण्यासाठी जनस्वास्थ्य अभियान मार्फत एक याचिका देखील पुण्यामध्ये झालेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील जी एक घटना होती, दुर्दैवी घटना होती, त्यातनं ही बाब समोर येते आणि त्याच्यावरती आवाज उठवण्यासाठी जनस्वास्थ्य अभियान मार्फत एक याचिका देखील दाखल करण्यात येते आणि त्यासोबतच जवळपास 10,000हून अधिक रुग्णांच्या डेटा देखील गोळा करण्यात येत आहे। तर त्याबद्दल सविस्तर माहिती आत्ता देण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर अभय शुक्ला। सर, तुमचं स्वागत आहे NDTV मराठीमध्ये। नक्की हे जे पेशंट्स फोरम जे आहे ते नक्की काय आहे, काय अभियान आहे हा सगळा? 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिवस होता। त्या दिवशी आम्ही एक देशभर एक जनमत सर्वेक्षण किंवा ओपिनियन पोल सुरू केलाय आणि हे देशभरातले जे सामान्य लोक आहेत आणि जे रुग्ण आहेत त्यांचे अनुभव काय आहेत प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये आणि त्यांचं मत काय, या प्रायव्हेट हॉस्पिटल्सचं नियमन व्हायला पाहिजे का, याबद्दल आम्ही लोकांची मत विचारतोय। अशा प्रकारचं सर्वेक्षण फारसं आतापर्यंत झालेलं नाही, तर त्यामुळे हे 8 भाषांमध्ये हा सर्वेक्षण सुरू झालंय। त्याच्यात अर्थात मराठी सुद्धा एक आहे आणि ह्या सर्वेक्षणामध्ये आम्ही 5 साधे प्रश्न विचारतोय की पहिली गोष्ट की तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबाला कुठल्याही व्यक्तीला गेल्या 5 वर्षात खाजगी दवाखान्यांमध्ये अवाजवी बिल किंवा अपेक्षापेक्षा जास्त बिल लावलं गेलं का? तसंच गेल्या 5 वर्षामध्ये एखाद्या खाजगी दवाखान्यांमध्ये अनावश्यक तपासण्या किंवा अनावश्यक सर्जरी याचा सल्ला दिला गेला का? आणि दवाखान्यामध्ये जे काही रेट्स आहेत ते तुम्हाला आधीपासून त्याची कल्पना दिली गेली होती का, किंवा ते तिथे प्रदर्शित केले गेले होते का, किंवा शेवटी फक्त बिल मिळालं? आणि तसंच प्रत्येक पेशंटला आणि सामान्य लोकांना मी असं विचारलं की तुम्हाला असं वाटते का की खाजगी रुग्णालयांचे जे रेट्स आहेत, जे दर आहेत, ती नियंत्रित गेले पाहिजेत का, सरकारने नियंत्रित करायला पाहिजे का? आणि शेवटचा प्रश्न असा आहे की प्रत्येक खाजगी दवाखान्यांमध्ये जी सरकारने जाहीर केलेली रुग्ण हक्क सनद आहे, पेशंट्स राईट्स चार्टर आहे, याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे का? आणि रुग्णांना मदत करण्यासाठी तक्रार निवारण कक्ष हे चालवतात। सर, हे 7 एप्रिलपासून सुरू झालेलं सर्वेक्षण आहे, किती लोकांनी त्यांचे मत मांडलेले आहेत? तर आतापर्यंत देशभरातले 850 ते 900 लोकांनी रिस्पॉन्ड केलाय। त्याच्यात महाराष्ट्रातलेच जवळजवळ 600 लोकांनी रिस्पॉन्ड केलाय। कदाचित ही जी घटना घडली आहे त्यामुळे इथे जास्त लोक सक्रिय आहेत, पण ही चांगली गोष्ट आहे आणि आमचं उद्दिष्ट असं आहे की 1 महिनाभर हे सर्वे चालणार आहे। कॅमेरा पर्सन निकेतन माने सह रेवती हिंगवे, NDTV मराठी, पुणे।